कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शनिवारी 12 जुलै रोजी रात्री पेण वरवणे विभागातून गुरे पळवणाऱ्या टेम्पोला खोपोली येथील गोरक्षकांनी सापळा रचून वाकरूळ स्मशानभूमी येथे पकडलाय। या बंद टेम्पोमध्ये एकूण 7 गुरे सापडली आहेत। यातील 2 आरोपींना पकडण्यात गोरक्षकांना यश आलं असून मुख्य आरोपीने पळ काढलाय। खोपोली खालापूर येथील गोरक्षकांना गेले अनेक महिन्यांपासून गुरे पळवणाऱ्या इसमाची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार अनेक दिवस हे गोरक्षक त्या इसमावर नजर ठेवून होते। त्यानंतर गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री वरवणे भागात गुरे पळवणारी ही टोळी आली असल्याचं समजताच गोरक्षकांनी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर 7 गुरे टेम्पोत घेऊन जाणारा टेम्पो अडवला आणि मोठ्या शिताफीने यातील 2 आरोपींना पकडण्यात यश आले। या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक NA रसाळ करत आहेत। दिनांक 12/7/2025 रोजी आपण वाकरूळ या गावात एक मोठी कारवाई केलेली आहे। एक कुख्यात तस्कर तर त्यांनी आज गो तस्करीचा त्याच्यावर इथून आधीचे बरेच खालापूर हद्दीत परत नेरळ हद्दीत बरेच गो तस्करी विषयक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि आज त्यांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न पेण हद्दीत केलेला आहे। आणि त्यांनी आज पहिले गाडी पास करत होता। गाडी पास केल्यानंतर तो पाठी गोरक्षकांना चाकवा देऊन तो पुढे निघून गेला। काही गोरक्षकांनी पाठी जाऊन गाडी पकडली। गाडीतल्या ड्रायव्हरांनी सुद्धा गाडी गोरक्षकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। आत्ता आम्ही गाडी पेण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणलेली आहे। पेण पोलीस स्टेशनचे PI सिनियर PI साहेबांचा सुद्धा आम्हाला एक चांगला सपोर्ट भेटलेला आहे त्याबद्दल आणि पेण सकल हिंदू समाज आणि सर्व गोरक्षकांनी गोरक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला हे यश भेटलेलं आहे आणि त्याच्यावर मोका गुन्हा दाखल व्हावा हीच आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे। अशा प्रकारची पोरं जशी खोपोली खालापूरमध्ये तयार झाली तशी संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे। तेव्हाच या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गोवंश हत्या बंदी होईल। जरी सरकारने राजमाता गायीला दर्जा दिलाय तरी पण आज कठोर कायदे नसल्यामुळं हे जे कसाई आहेत जे गो तस्कर आहेत ते काही या छोट्याशा तुटपुंज्या याच्यातनं सुटतात पण त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही। तरी सरकारला विनंती आहे आपण गायीला राजमातेचा दर्जा दिलात पण कठोर कारवाई कायदे केले नाहीत त्याच्यामुळे हे कसाई निर्धास्त आहेत। त्यांना काही छोट्या मोठ्या केसेस होतात आणि मग ते त्यातनं निघून जातात निसटतात त्यामुळे त्यांचं मनधरणे वाढत जातं। तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासनाने पण चांगला सहकार्य केला आणि या गाडीवर चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल पेण पोलीस प्रशासनाचा पण आभारी आहे।